नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसा माहिती आहे का, बऱ्याचदा आपण ज्यावेळेस आयुष्य जगत असतो ना, त्यावेळेस आपल्या जवळची लोकं ना बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी करत असतात आणि ज्यावेळेस ते आपल्याला दिसतं त्यावेळेस आपल्याला राहवत नाही। आपण त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सल्ले देतो, त्यांना बऱ्याच गोष्टी सांगत असतो, पण जेवढं आपण सांगतो ना तेवढं आपण त्यांच्यापासून दूर व्हायला लागतो। त्यांना ते आवडत नसतं। इनफॅक्ट कुठलाही व्यक्ती असतो जगातला, त्याला सल्ला दिलेला, उपदेश केलेला आवडत नसतं। त्यामुळे अशी ज्यावेळेस सिच्युएशन आपल्या आयुष्यात येतं ना, त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत राहायचं, त्यांना जे करायचं ते करू द्यायचं। जर आपल्याला ते जास्त पटत नसेल तर तिथून एक डिस्टन्स मेंटेन करायचा, पण त्यांना कधी सल्ले नाही द्यायचे, त्यांना कधी ज्ञान नाही सांगायला द्यायचं किंवा उपदेश नाहीत करायचे। त्यांना जे करायचं आहे ना ते करू द्यायचं। नियती जी असते ना ती बरोबर न्याय करत असते। जर त्यांनी चुकीचं आचरण केलं किंवा चुकीच्या गोष्टी केल्या ना, तर त्या गोष्टींची जी फळं आहेत ती त्यांना आपोआप भेटत असतात आणि ज्यावेळेस भेटतात ना मग त्यांना त्या गोष्टीची जाणीव होते। आणि कधीतरी एक अशी सिच्युएशन येते ना, मग त्यावेळेस ते स्वतःहून आपल्याकडे येतात की असा असा प्रॉब्लेम झाला आहे, मला ह्यातून बाहेर पडायचं आहे। त्यावेळेस मग आपण त्यांना हळूवारपणे त्या गोष्टी सांगायच्या असतात, पण तिथंसुद्धा सांगत असताना आपला जास्त बडेजाव नाही करायचा। त्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण त्याला सल्ले देतो आहे, त्याला आपण उपदेश करतो आहे। हळूवारपणे त्याला समजून घ्यायचं आणि समजावून सांगायचं। पण मोस्टली लोक ह्या चुका प्रामुख्याने करतात। ज्यावेळेस पण अशी त्यांच्यासमोर एखादी गोष्ट दिसते ना, त्यांना कंट्रोल नाही होत। ते लोकांना समजवायला, लोकांना सल्ले द्यायला किंवा त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायला आतुर असतात। मग ज्यावेळेस ते सांगण्याची गोष्ट मनात येते ना, त्यावेळेस ते थांबवता नाही येत आणि त्याच्यामुळे त्यांचे रिलेशन खराब होतात। समोरचा व्यक्ती ऐकून घेतो, काहीच बोलत नाही, पण त्याच्या मनामध्ये कुठं ना कुठेतरी एक अंतर निर्माण होतं। त्याला वाटतं की हा मला का लेक्चर द्यायला, मला कळत नाही का। आणि कुठलाही जगातला व्यक्ती असू द्या, त्याला स्वतःच्या ज्या चुका असतात ना त्याला दिसत नसतात। जर त्याच्यामध्ये ती जर इंट्रोस्पेक्शन नावाची गोष्ट असेल, जर तो स्वतःचं आत्मनिरीक्षण करत असेल, आत्मपरीक्षण करत असेल, तरच मग त्याला त्याच्या स्वतःच्या चुका दिसतात। अदरवाईज त्याला जगातल्या कुठल्या जरी व्यक्तीनं त्याची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच डिनायल मोडमध्ये जातो, म्हणजे तो मान्यच करत नाही। आणि जेवढं तो मान्य करत नाही ना तेवढं मग आपल्याला त्रास होत असतो। आपल्याला माहीत असते की तो चुकतोय, पण तो मान्य करत नाही। मग ते आपण मान्य करून घ्यायच्या भानगडीत पडतो आणि रिलेशन खराब होतं। पण ही गोष्ट कधीच नाही करायची। करतंय ना, करू द्या। त्याला पण माहीत असतं जे आपण करतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी। पण कधीही कुणाच्या आयुष्यामध्ये इंटरफिअर नाही करायचं, कधीही कुणाला जास्त सांगायला नाही जायचं। खूपच जवळचा व्यक्ती असेल तर त्याला एकदा सांगून बघायचं, ऐकला ठीक, अदरवाईज मग त्याला पण जास्त मनावर नाही घ्यायचं। ज्यावेळेस त्यांच्यावरती वेळ येईल, ज्यावेळेस त्यांच्याकडे ऑप्शन नसेल, त्यावेळेस मग आपण हळुवारपणे सांगू शकतो। पण जर एकदा सांगून जर ते ऐकत नसतील, आपल्याला जर दोषी समजत असतील किंवा मूर्खात काढत असतील, तर अशा लोकांना कधीच सांगायचं नाही। मग ते कुणीही असू द्या, आपले पॅरेंट्स का असं नाहीत किंवा आपली मुलं का असं नाहीत, जास्त त्यांना जास्त शिकवायला नाही जायचं। आपण फक्त चांगलं वागत जायचं। ज्यावेळेस आपलं आचरण सुधारतं, ज्यावेळेस आपण मोठे होतो ना, मग ते आपोआप आपल्या मागं येतात। ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये क्रांती घडते, आपले रिलेशन चांगले असतात, त्यावेळेस ते आपोआप आपल्याला कॉपी करतात। आणि संपूर्ण जगामध्ये ना आपण फक्त आपल्याला मेंटेन करायचं असतं। आपण फक्त आपल्या शांतीचा, आपल्या पीसचा विचार करायचा। जग कसं का असे ना, कुणाच्या वागण्यामुळे आपल्याला फरक नाही पडला पाहिजे, आपली मेंटल पीस डिस्टर्ब नाही झाली पाहिजे, एवढं जरी आपण काळजी घेतली ना तरी आपण खूप आनंदाने जगू शकतो। कोणीही व्यक्ती कसाही वागू द्या, आपल्याला फरक नाही पडला पाहिजे। आपण फक्त आपली काळजी घ्यायची, स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं। आणि ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो ना, मग आपले रिलेशन खराब होत नाहीत। आपण समोरच्याला समजून घेतो आणि योग्य वेळेलाच बोलतो। आणि ज्यावेळेस आपल्याला हे मॅनेजमेंट जमतं ना, त्यावेळेसच मग आपलं आयुष्य सुखी होतं। नाहीतर आपण कधीही उठतो, कुणालाही बोलतो, तत्त्वज्ञान सांगायला जातो, सल्ले द्यायला जातो, उपदेश करायला जातो, त्याच्यामुळे आपलेच रिलेशन खराब होतात। आणि ह्या चुका माझ्या आयुष्यामध्ये प्रामुख्याने मी भरपूर केलो आहे अगोदर। पण ज्यावेळेस मी ह्या चुकांमधून शिकलो आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मला तो आनंद मला भेटायला लागला, त्या गोष्टींना मी ज्यावेळेस हँडल करायला शिकलो ना, नंतर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो। कुठल्याही व्यक्तीच्या मध्ये करू नका, कुणीही असू द्या, त्याला त्याच्या चुका करू द्या। ज्यावेळेस तुम्ही स्वतःला भक्कम बनवाल, स्वतःच्या आयुष्यामध्ये ती शांती घेऊन याल, प्रेम घेऊन याल, त्यावेळेस मग सगळं ओके होतं। आणि ज्यावेळेस आपल्या आचरणामध्ये गोष्टी येतात, आपण मोठे होतो ना, मग जगाला पण लक्षात येत असतं काय बरोबर आहे, काय चूक आहे। त्याच्यामुळे कधी कुणाला जास्त बदलण्याच्या भानगडीत कधीच पडू नका, एवढं सांगू इच्छितो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू। बाय।